मित्रांनो नमस्कार, कसा आहेस तुम्ही? बरं आहे मित्रांनो. एक मोठा आणि महत्वपूर्ण जजमेंट माननीय कर्नाटक उच्च न्यायालय बलात्कार मामलात बदल दिले. मित्रांनो, हा मामलात कन्सेंट मुलगीला तर्क आहे की कन्सेंट मुलगा लग्नाचा वायदा दिले, नंतर नकार दिले, त्यामुळे सेक्झुअल इंटरकोर्स अंडर डिसेप्शन आहे आणि कन्सेंट मुलगा रेपला ऑफेन्स कमिट झाली होते. पण हायकोर्ट स्पेसिफिक आहे की ह्याच्या प्रकारच्या स्थितीमध्ये रेप कन्सिडर्ड होऊ शकत नाही, कारण की मुलगी अडल्ट आहे आणि मुलगी कन्सेंट ॲटला कॉन्सिक्वेन्स बद्दल माहिती आहे. जर पक्षकारांमध्ये सेक्झुअल इंटरकोर्स कन्सेंच्युअल आहे तर ह्याच्या प्रकारच्या स्थितीमध्ये कन्सेंट बलात्कारला मामला कॉन्सिडर्ड होऊ शकत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला प्रकरण ह्याच्या प्रकारच्या स्थिती बरोबर आहे तर तुम्ही FIR क्वेश्चनसाठी माननीय उच्च न्यायालय समक्ष क्वेश्चन पिटिशन दाखल करू शकत आणि रेमेडी घेऊ शकत. सच अपडेटसाठी माझ्याशी पेज लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका.